महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कमाईसाठी कार्यालयीन कामात चालढकलपणा, बनावट कागदपत्रे व खोट्या सह्यांच्या आधारे गैरव्यवहार। परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मागील काही दिवसांपासून विवादित आहे। 2 वर्षात अँटी करप्शनच्या कारवाईमध्ये 2 ते 3 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडून कारवाई करण्यात आली। तरीही कार्यालयातील लिपिक वर्गातील काही कर्मचारी जाणून-बुजून खासगी प्रतिनिधींकडून आलेली कामे करत नाहीत। दिलेली मूळ कागदपत्रे मुद्दाम गहाळ करतात। शासकीय नियमाप्रमाणे वेळापत्रकानुसार कार्य होत नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आरटीओ कार्यालय शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे व शासकीय वेळापत्रकानुसार कार्य न झाल्यामुळे अर्जदारास व खासगी प्रतिनिधींना वारंवार कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात। काही भ्रष्ट व निष्क्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांनी मयत वाहन मालकांची वाहने त्यांच्या परस्पर संगनमताने फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरून बनावट कागदपत्रे व खोट्या सह्या करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून बेकायदेशीर कामे केलेली आहेत। तर अशा भ्रष्ट कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी परभणीवासियांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।